मित्रांनो, काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर मोबाईल रिचार्ज संदर्भात एअरपोर्टवर मिळणाऱ्या महागड्या खाद्यपदार्थासंदर्भात प्रश्न विचारणारे आम आदमी पक्षाचे खासदार राघव चड्डा फारच गाजत होते. जनतेशी निगडीत असलेले प्रश्न विचारल्यामुळे त्यांची जनतेत एक क्रेज निर्माण झाली. संसदेत असे प्रश्न विचारल्यामुळे सरकारला जाब विचारणारी लोक अजूनही संसदेत आहेत, असे दिसू लागले. त्यात राघव चड्डा तरुण खासदार, उच्च शिक्षित आणि पक्षाच्या स्थापनेपासून अरविंद केजरीवाल यांच्यासोबत असलेले नेते. मात्र काही दिवसांपूर्वी राघव चड्डा आणि त्यांच्या समवेत 10 खासदारांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहेत. राघव चड्डा यांच्यावर पक्ष नाराज असल्याच्या बातम्या येत होत्या. कारण दिल्लीतील दारू घोटाळ्यात अरविंद केजरीवाल तुरुंगात होते. पक्षाचा नेता तुरुंगात असताना भाजप-विरोधी भूमिका न घेता पक्षाला कुठल्याही प्रकारचे सहकार्य राघव चड्डा यांच्याकडून मिळाले नसल्याचे आम आदमी पक्षातून सांगण्यात आले आणि पक्षाच्या गटनेते पदावरून हटवण्यात आले. त्यानंतर राघव चड्डा आम आदमी पक्षावर आणि अरविंद केजरीवाल यांच्यावर टीका करू लागले आणि तेव्हाच राघव चड्डा भाजपमध्ये जाणार अशी चर्चा रंगू लागली. राघव चड्डा यांच्या जागी अन्य नेत्याची पक्षाच्या उपनेतेपदावर वर्णी करण्यात आली आणि राज्यसभेतील त्यांचा बोलण्याचा वेळ अन्य नेत्याला देण्यात आला आणि लगेच 4 दिवसात आम आदमी पक्षाचे 10 खासदार भाजपमध्ये सामील झाले आणि राघव चड्डा यांच्यावर टीकेची झोड उडाली. पुढच्याच वर्षी पंजाबमध्ये विधानसभा निवडणूक आहेत आणि पंजाबमध्ये आम आदमी पक्षाचे बहुमतातील सरकार आहे. राघव चड्डा तरुण खासदार असून युवकांमध्ये त्यांची जोरदार क्रेज आहे. तसेच उच्च शिक्षित असून त्यांची प्रतिमा स्वच्छ आहे. अशा चेहऱ्याला आपल्यासोबत घेऊन पंजाबमध्ये सरकार स्थापन करण्यास मदत होईल या भावनेतून भाजपने ऑपरेशन लोटस करण्यात आल्याचे बोलले जात आहे. सध्या देशातील काही मोजके राज्य आहेत ज्यामध्ये भाजपची सत्ता नाही आणि पंजाब हे एक महत्त्वाचे राज्य आहे आणि अशा राज्यात भाजपला आपली सत्ता नसल्याची खंत आहे. अरविंद केजरीवाल यांना दारू घोटाळ्यात तुरुंगात टाकल्यावर आम आदमी पक्षाला चड्डा यांची हवी तशी साथ मिळाली नाही. यावरून पक्षात त्यांच्याविरुद्ध नाराजी होती. राघव चड्डा यांची भाजपसोबत जवळीक वाढायला लागली होती. महत्त्वाकांक्षी असलेल्या राघव चड्डा यांनी संधीचा अचूक फायदा घेत भाजपशी हात मिळवणी केली. मात्र पक्षांतर बंदी कायद्याचा अडसर पक्ष प्रवेशावर परिणाम करू शकतो याची भाजपला कल्पना होती. भाजपने ऑपरेशन लोटस सक्रिय करत अन्य नेत्यांशी सुद्धा बोलणी केली. भाजपने साम दाम दंडभेद या सर्व रणनीतीचा वापर करत आम आदमी पक्षाच्या अन्य खासदारांशी संधान साधले. त्यांच्यावर ईडी आणि सीबीआयच्या कारवाई करण्यात आल्या आणि काही दिवसातच आम आदमी पक्षाच्या 10 खासदारांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश ठरला. कधी काळी अण्णा हजारे यांच्यासोबत लोकपाल बिल सारख्या जनआंदोलनातून पुढे आलेले किरण बेदी, राघव चड्डा नेते आज भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. भाजपमध्ये प्रवेश करताना बतावणी जरी विकासासाठी असली तरी जनता आता मूर्ख नाहीत. सत्तेच्या खेळात नेते आपला बस्तान बसवण्यात व्यस्त आहेत. जनआंदोलनातून पुढे आलेल्या नेत्यांची प्रतिमा जनमानसात वेगळी असते. राजकीय पुढारी आणि त्यांच्यात लोक तुलनात्मक दृष्ट्या बघतात. राघव चड्डा आणि त्यांचे सहकारी भाजपच्या कारवाईमुळे भाजपमध्ये गेल्याचे सर्वांना माहीत आहे. मात्र याला देशाच्या पंतप्रधानांची सुद्धा मूकसंमती आहे. याची खंत आहे. पदासाठी सर्वच पक्षातील नेते भाजपमध्ये सामील होताना दिसत आहेत. लोकपाल बिल आंदोलनातील काही मोजकेच लोक आज अरविंद केजरीवाल यांच्या सोबत आहेत. विदर्भाच्या भाषेत बोलायचे झाल्यास राघव चड्डा यांनी सुद्धा माती खाल्ली असे बोलायला हरकत नाही.